नमस्कार मित्रांनो, लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। एसएस रिक्रुटमेंट 2024च्या वॅकन्सीज निघालेल्या आहे मित्रांनो। गव्हर्नमेंट जॉब आहे। जर तुमची पदवी झालेली आहे आणि केंद्र शासनाची नोकरी करण्याची तुमची इच्छा आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कारण तब्बल 4187 जागांसाठीची वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। पगार पण चांगला आहे। 28 मार्च 2024 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचंय, वयोमर्यादा काय असणार आहे, परीक्षा शुल्क काय असणार आहे, हे सविस्तरपणे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर मग सुरू करू आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, स्टाफ सर्व्हिस कमिशन म्हणजेच एसएससी ने नुकतेच एक भरतीची अधिसूचना काढलेली आहे आणि त्यानुसार तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये जॉब मिळू शकतो। जर 2024 मध्ये तुम्हाला एखादा परमनंट जॉब पाहिजे असेल तर तुमच्यासाठी ही संधी असणार आहे। यासाठी मित्रांनो तुम्हाला 4 मार्च 2024 पासून 28 मार्च 2024 पर्यंत अप्लाय करायचं आहे आणि ऑनलाईन फी जी आहे ती तुम्हाला 29 मार्च 2024 पर्यंत भरायची आहे। तर मित्रांनो, फॉर्म भरताना तुमच्याकडून काही चूक झाली तर तुम्ही आता फॉर्म मध्ये करेक्शन सुद्धा करू शकणार आहे। त्यासाठी 30 मार्च आणि 31 मार्च या 2 दिवशी तुम्ही करेक्शन करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला करेक्शन चार्जेस द्यावे लागणार आहे। म्हणजे जर तुम्हाला पहिल्यांदा करेक्शन करायचं असेल तर 200 रुपये आणि दुसऱ्यांदा जर करेक्शन करायचं असेल तर 500 रुपये इतके करेक्शन चार्जेस तुम्हाला भरावी लागणार आहे। त्यासाठी मित्रांनो 28 मार्च 2024 पर्यंत तुम्हाला फॉर्म अचूकतेने भरायचा आहे। तुमची जी एक्झाम होणार आहे ती 9, 10 आणि 13 मे रोजी होणार आहे। यामध्ये बदल पण होऊ शकतो। मित्रांनो, पोस्ट जी आहे जबरदस्त पोस्ट आहे। सब इन्स्पेक्टरची पोस्ट आहे, एसआय ची पोस्ट आहे, सीएपीएफ मध्ये आणि दिल्ली पोलीस मध्ये ही पोस्ट असणार आहे। जशी महाराष्ट्रात पीएसआय ची पोस्ट असते तशीच ही पोस्ट आहे। जबरदस्त पगार सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। 35,400 ते 1,12,400 इतका पगार तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे एक प्रकारे 56,000 ते 60,000 इतका इन हँड सॅलरी तुम्हाला स्टार्टिंगला मिळणार आहे। हे तुम्ही इथे बघू शकता। त्यानंतर वॅकन्सीज जर तुम्ही इथे बघितल्या तर सब इन्स्पेक्टर दिल्ली पोलीस मेल आणि फिमेल साठी वॅकन्सी तुम्ही इथे बघू शकता। 125 वॅकन्सी तुमच्या मेल कॅन्डिडेट साठी असणार आहे आणि 61 वॅकन्सी तुमच्या फिमेल कॅन्डिडेट साठी असणार आहे। मित्रांनो, सब इन्स्पेक्टर जी सीएपीएफ मध्ये पोस्ट आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या फोर्सेस साठी या ठिकाणी वॅकन्सीज दिलेल्या आहे। जसं की बीएसएफ असेल, सीआयएसएफ असेल, सीआरपीएफ असेल, आयटीबीपी असेल, एसएसबी असेल। सो टोटल 4001 जागेसाठी या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे आणि त्याचं कास्ट वाईज डिस्ट्रीब्युशन पण या ठिकाणी दिलेलं आहे। तर बंपर अशी वॅकन्सी आहे मित्रांनो, तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे। मित्रांनो, जर तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि जर तुमचं वय 20 ते 25 दरम्यान आहे तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता। यामध्ये जे आपले रिझर्व्ह कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहे म्हणजे उमेदवार आहे त्यांच्यासाठी पण या ठिकाणी वयाची सूट मिळणार आहे। जसं एससी एसटी साठी 5 वर्ष, ओबीसी साठी 3 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅन साठी 3 वर्ष या ठिकाणी वयाची सूट मिळणार आहे। जर जनरल कॅटेगरीच्या कोणी विधवा किंवा डायव्हर्स लेडीज असतील त्यांच्यासाठी 35 वर्षापर्यंत या ठिकाणी वयाची सूट दिली आहे। तसंच एससी एसटी कॅटेगरीच्या विधवा किंवा डायव्हर्स ज्या लेडीज आहेत त्यांच्यासाठी 40 वर्षाची या ठिकाणी वयाची सूट दिली आहे। याच्या व्यतिरिक्त जे डिपार्टमेंट कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी वयाची सूट देण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी चेक करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता। जर मित्रांनो तुमची मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी झालेली आहे, ती कोणत्याही शाखेतून असू तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। आणि जे विद्यार्थी, जे उमेदवार
पदवीच्या अंतिम वर्षाला आहे ते देखील या ठिकाणी अप्लाय करू शकता, परंतु त्यांची पदवी 1/8/2024 पर्यंत पूर्ण झालेली असावी. मित्रांनो, अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जे अधिकृत संकेतस्थळ आहे ssc.nic.in या संकेतस्थळावरती जाऊन आपला फॉर्म 28 मार्च 2024च्या अगोदर कंप्लीट करायचा आहे. ऍप्लिकेशन फी जर बघितली तर फक्त आणि फक्त 100 रुपये इतकी परीक्षा शुल्क तुम्हाला असणार आहे. यामध्ये ज्या वुमेन्स कॅन्डिडेट असतील, SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, एक्स सर्व्हिसमन असतील, यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी फी आकारली जाणार नाही आहे. यामध्ये फी जी आहे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. यामध्ये भीम, UPI, नेट बँकिंग, व्हिसा, मास्टर कार्ड, रुपे, क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून तुम्हाला 29 मार्च 2024 पर्यंत फीज पे करायची आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथे खाली येऊन बघू शकता, स्क्रोल केल्यानंतर सेंटर जे आहे ते सेंटर महाराष्ट्रामध्ये 6 ठिकाणी सेंटर असणार आहे, ज्यामध्ये मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि कोल्हापूरचा समावेश आहे. तुमच्या जवळचं जे सेंटर आहे त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. स्कीम ऑफ एक्झामिनेशन मध्ये सर्वप्रथम तुमचा पेपर 1 असेल, त्यानंतर फिजिकली स्टँडर्ड टेस्ट म्हणजे PST होईल किंवा फिजिकल एंड्युरन्स टेस्ट म्हणजे PET होईल आणि त्यानंतर तुमचा पेपर 2 होणार आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर पेपर 2 क्वालिफाय केल्यानंतर तुमची डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे. या सर्व प्रोसेस नंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवण्यात येईल आणि मगच तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. पेपर 1 मध्ये 4 पार्ट असणार आहे. यामध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 50 क्वेश्चन 50 मार्कला विचारले जातील. जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन 50 मार्कला विचारले जाईल. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 50 क्वेश्चन 50 मार्क आणि इंग्लिश कॉम्प्रेशन 50 क्वेश्चन 50 मार्कला विचारला जाणार आहे. टोटल जो टाइम तुमच्याकडे असणार आहे 2 तास इतका टाइम असणार आहे. त्यानंतर पेपर 2 जो आहे तुमचा इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रेन्शनचा आहे. यामध्ये टोटल 200 क्वेश्चन 200 मार्कसाठी विचारले जाणार आहे आणि 2 तासाचा अवधी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस टाईपचे पेपर असणार आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असणार आहे. यामध्ये पेपर 1 जो आहे त्याच्यामध्ये पार्ट 1, 2 आणि 3 हिंदी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये तुम्हाला देता येणार आहे. याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 0.25 मार्क तुमचे प्रत्येक एका चुकीच्या आन्सर साठी कापले जाणार आहे. तर उत्तर देताना तुम्हाला काळजीपूर्वक उत्तर द्यायचं आहे. यामध्ये मित्रांनो, ज्या मित्रांकडे NCCचं सर्टिफिकेट असणार आहे त्यांना या ठिकाणी बोनस मार्क देखील मिळणार आहे. तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. त्यानंतर खाली तुम्ही डिटेल्ड सिलेबस चेक करू शकता. पार्ट वाईज जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग मध्ये काय विचारलं जाईल, जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस मध्ये कोणकोणत्या टॉपिक वरती क्वेश्चन विचारले जातील, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड असेल, इंग्लिश कॉम्प्रेन्शन असेल, पेपर 2 चा टॉपिक्स असतील, तर तुम्ही डिटेलमध्ये या ठिकाणी बघू शकता. पेपर 1 झाल्यानंतर तुम्हाला फिजिकली स्टँडर्ड टेस्ट आणि फिजिकली एंड्युरन्स टेस्ट म्हणजे PET द्यावी लागणार आहे. यामध्ये फिजिकल स्टँडर्ड टेस्ट मध्ये मेल आणि फिमेल कॅन्डिडेट जे आहे त्यांची हाईट सेंटीमीटर मध्ये तुमच्याकडे इतकी हाईट असणं आवश्यक आहे, जी इथे मेन्शन केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त मेल कॅन्डिडेटसाठी चेस्ट पण चेक केली जाणार आहे. फिमेल कॅन्डिडेटसाठी चेस्टची कोणत्याही प्रकारची रिक्वायरमेंट या ठिकाणी नाही आहे. वेट जे आहे ते तुमच्या हाईटच्या प्रोपोर्शनल वेट असणं आवश्यक आहे. त्यानंतर फिजिकल एंड्युरन्स टेस्ट म्हणजे PET साठी मेल कॅन्डिडेटला 100 मीटर रेस जी आहे ती 16 सेकंदामध्ये, 1.6 किलोमीटर रेस 6.5 मिनिटांमध्ये, त्यानंतर लॉंग जंप असेल, हाय जंप असेल, शॉर्ट पुट असेल, या साऱ्या टेस्ट तुम्हाला द्याव्या लागणार आहे. त्यानंतर फिमेल कॅन्डिडेटसाठी 100 मीटर रेस 18 सेकंद, 800 मीटर रेस इन 4 मिनिट, लॉंग जंप असेल, हाय जंप असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागणार आहे. हे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. त्यानंतर मित्रांनो तुमची मेडिकल टेस्ट होणार आहे, म्हणजे पेपर 1 होईल. पेपर 1 नंतर तुमची PET
होणार आहे, त्यानंतर पेपर 2 होणार आहे. पेपर 2 मध्ये जे कॅन्डिडेट क्वालिफाय करतील, जे उमेदवार क्वालिफाय करतील त्यांना मेडिकल स्टँडर्ड टेस्टसाठी बोलवलं जाणार आहे. मेडिकल टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाईल. जे पण डॉक्युमेंट तुम्ही ऍप्लिकेशन करण्याच्या वेळेस अपलोड केलेले सर्व डॉक्युमेंट तुमचे चेक केले जातील, व्हेरीफाय केले जातील. अशा पद्धतीने मित्रांनो 28 मार्च 2024 पर्यंत तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे आणि या फॉर्ममध्ये तुम्ही 30 आणि 31 मार्च पर्यंत करेक्शन करू शकता, पण त्यासाठी करेक्शन चार्जेस तुमच्याकडून आकारले जाणार आहे. मित्रांनो, फॉर्म भरण्याच्या वेळेस जर तुम्हाला काही अडचण आली, काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर शेवटपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, कारण असेच जॉब्स रिलेटेड नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.